धाडसी मुलगा. एक मुलगा काशीत हरिश्चंद्र हायस्कूलमध्ये शिकत होता. त्याचे गाव काशीहून 8 मैल दूर होते. तो दररोज तिथून पायी चालत येत असे आणि रस्त्यात जी गंगा नदी वाहते ती पार करून शाळेत जात असे. त्या काळी गंगा पार करण्यासाठी नावाड्याला 2 पैसे द्यावे लागत असत. 2 पैसे येण्याचे आणि 2 पैसे जाण्याचे, एकूण 4 पैसे म्हणजेच पूर्वीचा 1 आणा. महिन्याचे जवळजवळ 2 रुपये झाले. जेव्हा 1 तोळा सोन्याचा भाव 100 रुपयापेक्षाही कमी होता तेव्हाचे 2 रुपये, आत्ताचे तर 25 रुपये होतील. त्या मुलाने आपल्या आईवडिलांवर जास्त भार पडू नये म्हणून 1 पैसा सुद्धा आईवडिलांकडे मागितला नाही. त्याने पोहणे शिकून घेतले. उन्हाळा असो, पावसाळा असो की हिवाळा असो, पोहून गंगा पार करून शाळेमध्ये जाणे हा त्याचा दिनक्रम झाला. अशा प्रकारे कितीतरी महिने निघून गेले. एकदा पौष महिन्याच्या थंडीत या मुलाने सकाळी शाळेत जाण्यासाठी गंगेत उडी मारली. पोहता पोहता तो नदीच्या मध्यभागी आला. एका नावेत काही यात्रेकरू नदी पार करीत होते. त्यांनी पाहिले की एक लहानसा मुलगा आता बुडून मरेल. ते त्याच्या जवळ नाव घेऊन गेले आणि हात पकडून त्याला नावेत खेचून घेतले. त्या मुलाच्या चेहऱ्यावर भीती किंवा चिंतेची छटा अजिबात नव्हती. सर्व लोक आश्चर्यचकित झाले. इतका लहान आहे आणि इतका धाडसी. ते म्हणाले, तू आत्ता बुडून मेला असता तर असे धाडस करू नये. तेव्हा तो मुलगा म्हणाला, धाडस तर केलेच पाहिजे. जीवनात अनेक अडचणी संकटे येतील, त्यांना पायदळी तुडवण्यासाठी धाडस तर पाहिजेच. जर आत्तापासून धाडस अंगी बांधले नाही तर जीवनात मोठी मोठी कार्ये कशी करू शकेन. लोकांनी विचारले, ह्यावेळी पोहायला कशाला निघालास? दुपारी आंघोळीला आला असतास. मुलाने उत्तर दिले, मी आंघोळ करण्यासाठी नदीत उतरलो नाही, मी तर शाळेत चाललो आहे. होडीत बसून गेला असतास. रोजचे 4 पैसे येण्या जाण्यासाठी लागतात. माझ्या गरीब आईवडिलांवर मला भार टाकायचा नाही. मला तर स्वतःच्या पायावर उभे राहायचे आहे. माझा खर्च वाढला तर माझ्या आईवडिलांची चिंता वाढेल. त्यांना घर चालवणे कठीण होऊन जाईल. लोक त्याच्याकडे आदराने पाहतच राहिले. तोच धाडशी मुलगा पुढे भारताचा पंतप्रधान बनला. तो मुलगा कोण होता माहिती आहे? ते होते लाल बहादूर शास्त्री. शास्त्रींची पदावर सुद्धा सत्यता, धाडस, सरळपणा, प्रामाणिकपणा, साधेपणा, देशप्रेम इत्यादी सद्गुण आणि सदाचाराचे मूर्तिमंत स्वरूप होते. असे महापुरुष भले थोडा काळच राज्य करतात, पण एक प्रभाव जण माणसांवर पाडून जातात. यातून बोध, कोणतेही काम हिम्मत व धाडसाने करा, ते निश्चित पूर्ण होते.